सुरुवातीला म्हणजे पहिलाच प्रश्न की धर्मेंद्र प्रधान यांचा जो राजीनामा झालाय तर ही सरकारवर ही वेळ का आली आणि सरकार म्हणजे सरकारच्या या निर्णयाकडे आपण कसं बघायचं? दोन गोष्टी आहेत. 2014 नंतर जेव्हा नरेंद्र मोदी आणि भाजपचं सरकार सत्तेत आलं तेव्हापासून सरकारचा ज्या पद्धतीचा कारभार राहिला, ज्या पद्धतीचा त्यांनी अवलंब केला, त्याच्यामध्ये सरकार हे कुठल्याही परिस्थितीत कुठल्याही प्रकारच्या जनआंदोलनांचं किंवा आयडिओलॉजिकली डिफरन्स असलेल्या इतर कुठल्याही प्रकारच्या प्रेशर्सला भीक घालत नाही, अशा स्वरूपाची या सरकारबद्दलची ओव्हरऑल सगळ्या समाजाची, सगळ्या भारतीय लोकांची एक समज झाला होता की याच्यात कुठल्याही परिस्थितीत हे सरकार दुसरा कोणाचं ऐकत नाही आणि हे राजीनामा देणारं सरकार नाहीये. कुठल्याही परिस्थितीत आम्ही कुठल्याही आमच्या मंत्र्याचा कितीही मोठी चूक झाली तरी सुद्धा राजीनामा देत नाही, अशा सारखी यांची आतापर्यंतची परिस्थिती होती. पण सरकारच्या 100 वर्षाच्या या ज्या त्यांच्या धोरणाला या आंदोलनानं, या जेएनजीने, या तरुणांनी अत्यंत वाईट पद्धतीने हरताळ बसलाय आणि त्यामुळे हा राजीनामा असणं म्हणजे ही मला वाटतं मोदी सरकारच्या आतापर्यंतच्या 10-12 वर्षातल्या सगळ्या कार्यकाळाला एक प्रकारची प्रचंड निगेटिव्ह शेट देणारी आणि त्यांची छबी बरबाद करणारी अशा स्वरूपाची ही मुवमेंट ठरली. धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झालाय पण मग याच विरोधक अभिजित दीपके यांचं जे नेतृत्वातलं आंदोलन आहे, श्रेय द्यायचं झालं तर आपण नेमकं कुणाला द्यायचं? आता आपण असं लक्षात घेतलं पाहिजे की हे नवीन नेतृत्व जरी आलेलं नसलं तरी एक मोमेंटम लागतो कुठल्याही चळवळीला पुढे जाण्यासाठी. तर मोमेंटम या निमित्ताने तयार. तुम्ही आतापर्यंत सरकारची मुवमेंट आणि सगळं जर बघितलं तर या सरकारच्या विरोधात जो बोलेल त्या प्रत्येक व्यक्तीला हद्दपार करण्याची किंवा त्या व्यक्तीवर ईडी, सीबीआय सारख्या केंद्रीय यंत्रणांचा वापर करून त्याच्यावर कारवाई करण्याची अशा पद्धतीची एक प्रकारची दहशत सरकारने तयार केली होती. त्या दहशतीला शेत देण्याचं काम या मुवमेंटने केलं. नेतृत्व सध्या नाही आहे. अभिजित दीपके नेतृत्व होऊ शकतील का, सोनम वांगचुक नेतृत्व होऊ शकतील का, हे प्रश्न अजून अधांतरी आहेत. पण फक्त तेवढ्याने होत नसतं. ही जी मुवमेंट आहे या मुवमेंटने लोकांना हे समजून दिलं की आता सरकार येतात आपल्या रस्त्यावर उतरून घेऊ शकतात आणि ही मला वाटतं खऱ्या लोकशाहीची सगळ्यात मोठी गोष्ट असते. त्यामुळे लोकशाही ज्या पद्धतीचं वातावरण असायला पाहिजे, त्या पद्धतीच्या ऍक्शन्स आणि रिॲक्शन्स व्हायला पाहिजे, तर त्या ऍक्शन्स आणि रिॲक्शन्सच्या निमित्ताने स्पष्टपणे पाहिले. आता जो धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झालाय आणि आपण ज्या केंद्रीय धोरणाविषयी म्हणत होतो की मोदी सरकारचं मागील 12 वर्षातलं जे धोरण होतं कुठल्याही मंत्र्याचा राजीनामा घ्यायचा नाही, पण आता जर तो राजीनामा घ्यावा लागलाय म्हणजे मग मोदी सरकार या जेनझीच्या आंदोलनासमोर झुकलंय असं आपण स्पष्ट म्हणू शकतो का? 100% आपण म्हणू शकतो झुकलंय की झुकलंय सरकार ऑलरेडी. राजीनामा देणं नरेंद्र मोदीच्या शासनातल्या एका महत्वाच्या नेत्याने याचा अर्थ सरकार या जेनझीकडे झुकलंय. आणि आता एक फरक लक्षात हे या देशातले असणारे प्रौढ लोक आहेत, 90sच्या आधीची लोक आहेत जी जेनझीमुळे मोडत नाही, त्या लोकांना जे जमलं नाही त्या पद्धतीचं अत्यंत क्रिएटिव्ह स्वरूपाचं आंदोलन या तरुणांनी इतक्या चांगल्या पद्धतीने हाताळलं आणि त्यांच्या ज्या टॅक्टिक्स होत्या त्यांनी कुठल्याही परिस्थितीत सरकारच्या कुठल्याही गोष्टीला जुमानला नाही. आता हा राजीनामा यायच्या 15 ते 20 मिनिटापूर्वी, अर्धा तासापूर्वी इथे 3 वेळा अश्रुधुरांचा मारा करण्यात आला. तर तरुणांना त्याच्यावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला, पण तरी सुद्धा त्याला कुठल्याही परिस्थितीत या तरुणांनी जुमानलेलं दिसत नाही. मी आता तुम्हाला पुढचा प्रश्न हाच होता की आता तुम्ही खुद्द म्हणजे जंतर मंतरवर आहात, तिथली परिस्थिती काय? आता जर प्रधानांचा राजीनामा आलाय तर तिथल्या तरुणाईला तर कळलंय का? प्रचंड जल्लोषाचं वातावरण या ठिकाणी आहे. अत्यंत जल्लोषाने लोक जोरजोरात ओरडतायत, घोषणा देतायत, सभेत आता बोलतायत. त्यांनी कशा पद्धतीने त्यांनी आणि पुढची दिशा सुद्धा सांगितलेली आहे. त्यांचं म्हणणं आहे की ही मागणी, आमची मुख्य मागणी पूर्ण झालेली असली तरी सर्व विद्यार्थ्यांना, जे विद्यार्थी या आंदोलनामुळे ज्यांनी आत्महत्या केल्या त्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी 1 कोटी रुपये आणि पोलीस अधिकाऱ्यांची नावं त्यांनी आता इथे वाचून दाखवली. त्या सगळ्यांवर कारवाई झाल्याशिवाय आम्ही आंदोलन मागे घेणार नाही अशा स्वरूपाची भूमिका त्यांनी आताच घेतली. म्हणजे मला पुन्हा आता हा थोडासा विषय राजकीय अँगलने जर समजायचा झाला तर आपण यापुढे भाजपची प्रतिमा डागाळलेली असू शकते किंवा भाजपच्या 12 वर्षांच्या प्रतिमेला डाग लागलाय आपण म्हणतोय, पण हे भाजपच्या भविष्यातल्या राजकारणावर किंवा मोदींच्या पुढच्या एकूणच कार्यपद्धतीवर या एका आंदोलनाचा किती मोठा परिणाम पाहायला मिळेल? खूप मोठा परिणाम पाहायला मिळणार आहे. नुसतं भारतातच नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवर या आंदोलनाचा ओव्हरऑल खूप मेजर परिणाम झाला आहे आणि तो परिणामचा भीषण असणार आहे की मोदीची जी
आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांची असलेली जी इमेज होती त्या इमेजला सुद्धा या निमित्ताने धक्का लागलाय. मोदी तुम्ही असं म्हणतो जर मोदींचं एकूण सगळं जर कर्तृत्व आणि त्यांची ओव्हरऑल पर्सनॅलिटी पाहिली असेल तर मोदी हे स्वतःच्या प्रचंड जपणारे नेते आहेत. पण त्यांच्या या इमेजला या तरुणाईने पूर्णपणे छिन्न विच्छिन्न करून टाकलं आणि त्याच्यामुळे त्यांच्यासोबतच त्यांच्या पक्षाची इमेज सुद्धा आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रचंड या आंदोलनामुळे डाकाळली गेली हे आपण मान्य करायला. ओके, थँक्यू सो मच सर. याविषयी आपण महत्वाची माहिती दिली. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.